बरं, हे झाड नीट बघून घ्या, याला आपटा म्हणतात. दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून ही पानं देण्याची प्रथा आहे. तर बऱ्याच वेळा कांचनारची पानं आपट्याची पानं समजून वाटली जातात. तर याचा डिफरन्स बघण्यासाठी इथे शेजारीच एक कांचनारचं झाड आहे. तर दोन्ही झाडांची पानं व्यवस्थित बघून घ्या. गुजरातमध्ये या पानांपासून बिडी बनवतात. या पानांचा जो मुख्य उपयोग आहे, तर ज्यांना लघवीला तिडीक लागते, कळ येते किंवा अडखळत लघवी होते, लघवी करत असताना जळजळ होते, तर अशा सर्व लोकांनी 20-20 ml आपट्याच्या पानांचा रस पाव चमचा जिरे पावडर घालून घेतली की लघवीस लागणारी तिडीक, कळ, ठणका ही त्वरित बंद होते. मुतखड्याचं हे खूप मोठं औषध आहे. साधारणपणे 8 ते 9 mm मुतखडे या पानांचा रस दिल्याने आपल्या इथे पडलेले आहेत. आणि याची रचना जर तुम्ही पानांची बघितली तर ती किडनीसारखी दिसते. त्यामुळे किडनीच्या सर्व आजारांमध्ये आपट्याच्या पानांचा खूप चांगला उपयोग होतो. याला जी काही फुलं येतात ना, तर त्या फुलांची पावडर पाव चमचा घेतली की पोटात मुरडा येऊन ज्यांना संडासला शौचालय होते किंवा पोटात दुखतं, कळ मारते, तर ते पूर्ण बरं होतं. आपली जी काही KKM नावाची टॅबलेट आहे त्याच्यामध्ये आपण कांचनार पावडर, त्याच्या जोडीला गोरखमुंडी पावडर आणि आपट्याची पावडर अशी सगळी औषधं वापरलेली आहेत. ज्या स्त्रियांना पाळीच्या दरम्यान अतिरक्तस्राव होतो त्या स्त्रियांना सुद्धा या पानांचा काढा घेतला की रक्तस्राव नॉर्मल होतो.